we will discuss Science 2, chapter number 1, Heredity and Evolution. काय अर्थ होतो हेरिडिटीचा? हेरिडिटी म्हणजे आनुवंशिकता. मात्या पित्याचे गुणधर्म त्यांच्या वारसामध्ये येणं त्याला म्हणायचं हेरिडिटी. आणि इव्होल्यूशन, इव्होल्यूशन ह्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो उत्क्रांती. जो काय आतापर्यंत पृथ्वीचा जन्म झाल्यापासून आजपर्यंत जे काय जीवनामध्ये बदल होत गेले त्याला म्हणायचं इव्होल्यूशन. मग याच्यामध्ये पहिल्यांदा व्हॉट इज मीन्ट बाय हेरिडिटी. हो, आपण म्हणतो आनुवंशिकता, पण नक्की त्याला इंग्रजीमध्ये कसं डिफाइन करायचं हेरिडिटीला? तर द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, द ट्रान्सफर ऑफ biological characters from one generation to next, from one generation to next with the help of genes, with the help of genes is called heredity. आपण ढोबळमानाने म्हणतो आनुवंशिकता, पण त्याची इंग्रजीमध्ये आपल्याला करेक्ट अशी व्याख्या करायची म्हणल्यावर कशी करता येईल? द ट्रान्सफर, ट्रान्सफर म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे जैविक गुणधर्म. ह्या जैविक गुणधर्मामध्ये शरीराची बांधणी, वर्ण किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा समावेश होतो. आणि हे काय आहे? फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट, मागील पिढीपासून पुढल्या पिढीकडे हे कॅरेक्टर जातात. आणि हे कॅरेक्टर्स कोणाच्या मदतीने जातात? तर विथ द हेल्प ऑफ, सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठिकाणी लक्ष द्या, जीन्स. जीन्सच्या मदतीने जातात त्याला म्हणायचं हेरिडिटी. आपल्याला माहितीये की काही गुणधर्म आई वडिलांकडून त्यांच्या मुलाकडे येतात, मुलीकडे येतात. अगदी आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण अगदी सहजपणे म्हणून जातो, हा आईसारखा दिसतो, हा वडिलांसारखा दिसतो, किंवा याचा स्वभाव असा आहे, याचा गुण असा आहे, याचा हँड रायटिंग असं आहे, आईसारखं आहे, वडिलांसारखं आहे, असं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो. इट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. म्हणजे हे कुठून आले गुण? हे तर हे गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर झाले. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. आणि हे कोणते? याला बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणायचं. आता जे म्हणजे काय वर्णन केले तर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. आणि याला कारणीभूत कोण आहे? जीन्स. आता जीन्स म्हटलं की आपल्याला 8वी आणि 9वी आठवली पाहिजे की 8वीला आपण पाहिलेले स्ट्रक्चर ऑफ सेल. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं न्यूक्लियस. आणि 8वीला असताना आपण एक फंक्शन दिलं होतं. कोणतं फंक्शन दिलं होतं? इट कॅरीज हेरिडिटरी इन्फॉर्मेशन, असं आपण 8वीला पाहिलं होतं. परत आपण 9वीला आलो. 9वीला आल्यानंतर तर आपण हे जीन्स, क्रोमोझोम्स याचा सेकंड टर्म मध्ये फार छान अभ्यास केला 10वी सुरुवातच्या अगोदर. की त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय असतात? क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोम्सचे प्रकार वगैरे आपण नवीन पाहिलेत. क्रोमोझोम्स कशाचे बनलेले असतात? डीएनए चे बनलेले असतात. आणि डीएनएचा जे ऍक्टिव्ह सेगमेंट आहे त्याला काय म्हटलो आपण? जीन्स. आठवतं ना सगळं वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल वगैरे आपण सगळं नवीन पाहिलं होतं. मग कसं? सेल, सेलमध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स, क्रोमोझोम्स कशाचे बनलेले आहेत? डीएनएची. आणि डीएनएचा पूर्ण तुकडा नाही, डीएनएचा ऍक्टिव्ह तुकडा काय आहे? जीन्स. म्हणजे ही इथं ह्या जीन्सच्या साह्यानं हे काय होतात? ट्रान्सफर होतात.
बरं, पुढचा प्रश्न येतो, का म्हणून शिकायचं हेरिडिटी? फायदा काय? वाय शुड आय लर्न हेरिडिटी? काय शिकायचं हे? ठीक आहे, मला व्याख्या कळली, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट विथ द हेल्प ऑफ जीन्स. पण काय शिकतोय मी? काय मला 10वीच्या सिलेबसला आहे? कशामुळे? त्याचे काही फायदे आहेत का? ऍडव्हान्टेजेस आहेत का? हे काही बेनिफिट्स आहेत का? हे मी जे शिकतोय हेरिडिटी, याचा खरंच काही शिक्षणाचा काही फायदा आहे का? का म्हणून शिकतोय? त्याच्या आहेत तो की का म्हणून शिकायचं हे सायन्स ऑफ हेरिडिटी? तर त्याचे बेनिफिट्स आहेत. काय आहेत? बेनिफिट्स. बेनिफिट्स म्हणजे फायदे. कशाचे फायदे? ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचं आहे. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी? सायन्स ऑफ हेरिडिटीचे बेनिफिट्स काय आहेत? मी का म्हणून त्याला इथं शिकतोय? तर पहिला बेनिफिट आहे की कशासाठी शिकायचे आजच्या जमान्यामध्ये? तर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट of hereditary disorders. हेरिडिटरी डिसऑर्डर्स आपण पाहिले आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे रोग आपण पाहिलेले आहेत. 9वीला पाहिले आपण. मोनोजेनिक डिसऑर्डर्स, पॉलीजेनिक डिसऑर्डर्स पाहिले की नाही आपण? डाऊन सिंड्रोम, क्लेनफेल्टस सिंड्रोम, थॅलेसेमिया असं पाहिलेले की नाही आपण? हिमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया अशा जेनेटिक डिसऑर्डर्स आपण पाहिलेले आहेत का नाही? त्या जेनेटिक डिसऑर्डर्सला समानार्थी शब्द काय आहे? हेरिडिटरी डिसऑर्डर्स. त्यांचं डायग्नोसिस म्हणजे निदान. हो, एखादे लक्षण दिसायला लागले आणि कळत झाले, औषध देऊन रोग बरा होत नाहीये, मग अशा वेळेस काय असतं? त्याचं नेमकं निदान. नुसतं निदान नाही, शक्य झालं तर उपचार. तर हे जे आहे, ह्या दोन्ही निदान व उपचार, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, हे जे काय अनुवंशिक रोग आहेत, ह्या अनुवंशिक रोगांचं डायग्नोसिस म्हणजे निदान आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार दोन्ही करायचे असतील तर आपल्याला मदतीला कोण येतं? हेरिडिटी किंवा सायन्स ऑफ हेरिडिटी. हा एक याचा काय आहे? बेनिफिट आहे. बेनिफिट क्रमांक 2 काय आहे? शक्य. हे पहा की डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट तर आहेतच, पण मुळात रोग होऊच नये. हेरिडिटरी डिसऑर्डर जन्माला येणाऱ्या बाळाच्या आयुष्यात येऊच नये, याचा सुद्धा अभ्यास ह्या हेरिडिटरी सायन्सचा आपल्याला करून करता येतो. म्हणजे दुसरा बेनिफिट असा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. की ह्या ज्या हेरिडिटरी डिसऑर्डर्स आहेत यांचं प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा ह्या सायन्स ऑफ हेरिडिटीचा उपयोग केला जातो. लक्षात घ्या, कधी पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ट्रीटमेंट. कधी पण एखाद्या आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे. कधी पण चांगला आहे. हो, की हे जे आहे फार महत्वपूर्ण वाक्य, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा बेटर दॅन ट्रीटमेंट. मग अशा हेरिडिटरी डिसऑर्डर्स मुळात उद्भवू नयेच याच्यासाठी सुद्धा ह्या सायन्स ऑफ हेरिडिटी आपल्याला मदत करतं, आपल्याला बेनिफिट देतं. आणि नंबर 3 यूज, त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ. हे पहा, आता अजून एक गोष्ट थोडंसं लक्षात घ्या बरं का, की बऱ्याच वेळा जंपलिंग काय होते की हे हेरिडिटी, अनुवंशिकता, इव्होल्यूशन म्हटलं की आपण त्याचा डायरेक्ट संबंध मानवाशी जोडतो फक्त. हो, आणि ते थोडंसं आहे की बाबा हे सायन्स थोडं मानवाशी संबंधित आहे, पण ॲनिमल्सला सुद्धा ह्या गोष्टी लागू पडतात.
प्लांट्सला सुद्धा ह्या गोष्टी लागू पडतात. जिथं जिथं डीएनए तिथं तिथं ही हेरिडिटी लागू पडते. नवीच एक सेंटेन्स तुम्हाला आठवतं का, की स्ट्रक्चर ऑफ डीएनए इज सिमिलर इन ऑल लिव्हिंग थिंग्स, की सगळ्या ॲनिमल्स मध्ये सुद्धा आणि ह्युमन्स मध्ये सुद्धा स्ट्रक्चर ऑफ डीएनए कसं आहे, सारखंच आहे. त्यामुळे संकुचित अर्थाने घ्यायचं आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन. इट इज ओनली ॲप्लिकेबल फॉर ह्युमन्स. आपण ह्या पुढे इव्होल्यूशन आहे आपल्याला, फक्त ह्युमन इव्होल्यूशन आहे. पण एवढंच नाही, पण कधी कधी उल्लेख येऊ शकतो. तर हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स जर का आपल्याला प्रोड्यूस करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, आपल्या आजूबाजूला प्रचंड प्लांट्स आणि ॲनिमलच्या हायब्रिड व्हरायटीज आहेत. त्याचा जास्त वापर नको करायचा. आपल्याला ते तुम्हाला माहिती आहे चांगलं, हायब्रिड व्हरायटीज असतात. पण या हायब्रिड व्हरायटीज सुद्धा हे ज्यावेळेस निर्माण केल्या जातात, तयार केल्या जातात, त्यावेळेस सुद्धा सायन्स ऑफ हेरिडिटी लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यासाठी सुद्धा आहे. आणि बऱ्याच वेळा यूज ऑफ microbes in industrial process, use of microbes. आता मायक्रोब्स, आता कशाला म्हणायचं मायक्रोब्स, सूक्ष्मजीव मायक्रोब्स. त्याच्यामध्ये कोण कोण येतं, बॅक्टेरिया येतात, त्याच्यामध्ये व्हायरस येतो, त्याच्यामध्ये प्रोटोझोआ येतात. आणि बाय सगळेच जण काही खराब नसतात बरं का, काही काही युजफुल सुद्धा असतात. आपल्याला 10वीला सायन्स 2 मध्ये एक अख्खा धडा आहे त्याच्यावर, ह्या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर. तर अशी जी युजफुल मायक्रोब्स आहेत त्यांच्या सुद्धा हेरिडिटीचा अभ्यास केला जातो. त्यांच्या सुद्धा अनुवंशिकतेची व्यवस्थित तपासणी केल्या जाते. आणि हे मायक्रोब्सचा वापर इंडस्ट्रीमध्ये मानव जातीच्या कल्याणासाठी, उद्योगधंद्यासाठी कसा केला जाऊ शकतो याचा सुद्धा विचार ह्या हेरिडिटी सायन्सच्या मार्फत आपल्याला करता येतो. हे 4 काय आहेत तर बेनिफिट्स आहेत. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हणलं तर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स पर्टिक्युलरली रिलेटेड विथ ह्युमन्स. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. त्यानंतर टू प्रोड्यूस हायब्रिड व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आणि यूज ऑफ मायक्रोब्स फॉर इंडस्ट्रियल प्रोसेसेस. याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सायन्स ऑफ हेरिडिटी माहिती असणं फार आवश्यक आहे. हा आपला इंट्रोडक्टरी मुद्दा आहे. कोणता, हेरिडिटी आणि त्याचे बेनिफिट्स. हा हेरिडिटी आणि इव्होल्यूशन नावाचा आपला सायन्स 2चा चॅप्टर चालू आहे. मग हेरिडिटी म्हणजे काय, त्याची व्याख्या, आणि मी हेरिडिटी का म्हणून शिकायची आहे, त्याचे बेनिफिट्स. आणि आपल्याला 9वीला सगळ्यात माहिती आहे की फादर ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी किंवा फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हणायचं, येस करेक्ट, तुमच्या मनात आले तोच आहे. कोण, जॉन ग्रेगर मेंडेल. आपण पूर्ण 9वीला त्याच्याबद्दल पाहिलेले, त्याचं मोनोजेनिक क्रॉस, मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस सगळं आपण व्यवस्थित पाहिलेले. आणि तोच आहे मेंडेल. ह्या मेंडेललाच काय म्हटलं जातं, फादर किंवा पायोनियर. पायोनियर म्हणजे जनक. सर कोण आहे तर याचा मेंडेल. एक मार्कासाठी लक्षात ठेवायचं की काय, त्याला फादर ऑफ जेनेटिक्स किंवा त्याला काय म्हणतात तर जे आहे पायोनियर ऑफ जेनेटिक्स किंवा पायोनियर ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. आता RNA 3 प्रकारचे RNA असतात. आठवतं ना 9वीचं, टाइप्स ऑफ RNA. टाइप्स ऑफ RNA इथं लिहितो. टाइप्स ऑफ RNA कोणत्या कोणत्या प्रकारचे RNA. हा आठवतं का 9वीचं, बघा सेकंड टर्म मध्ये शिकवलेले mRNA म्हणजे कोणता RNA, मेसेंजर RNA. त्यानंतर आपण लिहिलं होतं स्मॉल t RNA, त्याला काय म्हणायचं, हा जो आहे ट्रान्सफर RNA. आणि नंबर 3 जो आहे rRNA. असे जे आहेत रायबोसोमल RNA आपण ज्याला म्हणतो, असे 3 RNA आपल्याला माहिती येतं. आपण स्ट्रक्चर ऑफ RNA सुद्धा पाहिलेले. RNA चा काय लॉंग फॉर्म, रायबो
न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लियस मध्ये असतं. आणि दुसरा डीएनए, डीएनएचं काय नाव लॉंग फॉर्म आहे, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. हे काय आहे, हे थोडंसं हेरिडिटीचं काय आहे इंट्रोडक्शन. आता आपण अजून याच्यामध्ये आता काही प्रोसेसेस छोटे 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 मुद्दे बघायचे आपल्याला, अगदी छोटे छोटे छोटे, की पुस्तकामध्ये असं सगळं सलग दिलेलं आहे की आत्मकथा. आपलं तसं नाही, मी त्याला काय केलेलं तुमच्यासाठी व्यवस्थित स्प्लिट केलेलं आहे. असे छोट्या 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 मुद्द्यामध्ये ते आपल्याला बॅक पेज जे पुस्तकाचं आहे ते समजावून घ्यायचंय. किंवा आता एकदम एवढं मोठं नाही, आज 2च कन्सेप्ट दिल्या. आज छोटी छोट्या कन्सेप्ट मध्ये पहिले पाहू जीन्स. समजावून सांगितलं तरी एक व्यवस्थित. जीन्स काय आहेत जीन्स, तर आपल्याला माहिती की काय आहे. पहिल्यांदा आपण सांगायचं जीन्स आर लोकेटेड इन, कुठं असतात जीन्सचा मुक्काम पोस्ट. जीन्स आर लोकेटेड कुठं असतात इन न्यूक्लियस ऑफ सेल. कुठं असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. आणि हे कुठं असतात न्यूक्लियस मध्ये, पर्टिक्युलरली जे असतात न्यूक्लियस मध्ये असतात. कुठं असतात इन न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस मध्ये पर्टिक्युलरली कोणाच्या याच्यावर लोकेटेड असतात, डीएनए, डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ऍसिड. बघा इकडे असं आठवतं का बघा बरं, मेंढकीला काढलं होतं बघा, अशी आकृती काढली होती. आणि ते ह्या काय म्हणे, कशाची आकृती आहे, डीएनए ची. हे हे जे दोन आहेत, हे दोन, ह्या दोनला आपण काय म्हटलं, ह्या दोनला काय म्हणतो आपण, त्याचे 2 स्ट्रँड्स आहेत, त्याला न्यूक्लिओटाइड्स म्हणतो की नाही. आणि दोघांच्या मध्ये काय असतात, हे तिरके काय सांगतो, हे नायट्रोजन बेसिस. हे पाहिजे सगळं नवीन झाली बरं का आपलं. हे काय तर नायट्रोजन बेसिस. आणि हे नायट्रोजन बेसिस याच्यावर काय असतं, एक सिक्वेन्स असते. कशाची सिक्वेन्स असते, फॉस्फेट मॉलिक्युल्स आणि शुगर मॉलिक्युल्सची काय असते, सिक्वेन्स असते. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं हा पूर्ण डीएनए ऍक्टिव्ह नसतो, त्याचा एखादा ऍक्टिव्ह तुकडा असतो. त्या ऍक्टिव्ह तुकड्याला आपण काय म्हणतो, जीन्स. मग काय जीन्सचं लोकेशन, जीन्स आर लोकेटेड इन द न्यूक्लियस, पर्टिक्युलरली ऑन डीएनए ऑफ सेल. आणि काय असतं जीन्सची व्याख्या काय आहे, हे झालं त्याचं लोकेशन. हे त्याचं झालं लिव्हिंग थिंग्स मध्ये लोकेशन. त्याची व्याख्या सांगायची म्हणलं तर काय, न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन डीएनए मॉलिक्यूल. बघा हा काय आहे, अख्खा डीएनए. हा अख्खा काय आहे, डीएनए. ह्या परत एकदा डार्क करतोय. हे काय आहे, न्यूक्लिओटाइड्स. हे काय आहे, न्यूक्लिओटाइड्स. आणि न्यूक्लिओटाइड्स वर कशाची सिक्वेन्स असते, फॉस्फेट किंवा शुगर मॉलिक्युल्सची. पण जीन्स आणि मग मी काय असतं, मग इथं मी व्याख्या करतो, न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन डीएनए मॉलिक्यूल. न्यूक्लिओटाइड ते जे आहेत ना 2, ते न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स प्रेझेंट इन डीएनए मॉलिक्यूल इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं, जीन्स. बा हे अख्खा डीएनए हे न्यूक्लिओटाइड हे मोडून काढले. हे एवढं, हे एवढा जीन्स आहे. म्हणजे हे काय आहेत, हे न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स आहे. कोणावर होती, डीएनए वर होती. त्याला काय म्हटलं, जीन्स. न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स प्रेझेंट ऑन डीएनए मॉलिक्यूल इज कॉल्ड एज जीन्स. आणि जीन्स काय करतो, तर इट कंट्रोल्स
जे आहे काय करतो, कंट्रोल करतो, प्रोटीन सिंथेसिस. काय कंट्रोल करतो, प्रोटीन सिंथेसिस. अहो सर तुम्ही आत्ताच म्हटले ना की हेरिडेटरी इन्फॉर्मेशन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जीन्स नेतात आणि आता हे मध्येच प्रोटीन सिंथेसिस काय काढलं. तर हे इन्फॉर्मेशन कोणाच्या स्वरूपात पुढे नेल्या जात असते, प्रोटीन्सच्या स्वरूपात पुढे नेल्या जात असते. आणि मग किंवा ही इन्फॉर्मेशन एका पर्टिक्युलर प्रोटीन मध्ये काय असते, स्टोर असते. तर हे प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम ह्या ठिकाणी कोण करतंय, हे जीन्स करतात आणि अकॉर्डिंग टू नीड ते पुढे देतात. हे झाले जीन्स. तर आता एक लास्ट कन्सेप्ट, सेंट्रल डोग्मा. काय नाव आहे कन्सेप्टचं, सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा दोनच ओळीची कन्सेप्ट आहे. काय सेंट्रल डोग्मा, द सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए. सिंथेसिस तयार करणं, काय तयार करणं, ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स तयार करणं कशासाठी करायचे मी आता सांगितलं. सगळे इन्फॉर्मेशन, सगळे आदेश कशाच्या स्वरूपात असतात, प्रोटीन्सच्या स्वरूपात. मग सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स कोण तयार करतंय, प्रोटीन्स बाय डीएनए. बाय डीएनए थ्रू आरएनए. कोणाच्या मदतीनं, आरएनएच्या मदतीनं. किंवा थ्रू म्हणजे आरएनएच्या द्वारे, थ्रू आरएनए इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. आपल्याला विचार, व्हॉट इज मेंट बाय सेंट्रल डोग्मा. हे पहा काय असतं की डीएनए वेगवेगळे प्रोटीन्स तयार करत असतात माहिती पुढे पाठवण्यासाठी. पण हे प्रोटीन्स तयार करताना मदत किंवा एक माध्यम आरएनए असतो आणि जी काही प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया डीएनएच्या मार्फत आरएनएच्या मदतीनं, त्याला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही.